आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा आणखी एक थरारक व्हिडिओ समोर। कार ट्रकचा चुराडा होतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। पूर्व द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या गाडीतून हा व्हिडिओ रेकॉर्ड। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील फरार आरोपी भावेश भिंडेंचा मुंबई पोलिसांच्या 7 पथकांकडून शोध सुरू। भावेश भिंडे होर्डिंगवर जाहिरात असलेल्या इगो मीडिया कंपनीचा संचालक। मुंबईमधील रेल्वेच्या हद्दीतील महाकाय होर्डिंग तात्काळ हटवा। मुंबई महापालिकेची पश्चिम आणि मध्य रेल्वेला नोटीस। 179 होर्डिंगपैकी 99 होर्डिंग मोठे असल्याचं निष्पन्न। महाराष्ट्रात यंदा 10 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज। मागील वर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्ह। नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांची TV9 मराठीला माहिती। नांदेड, लातूर, इंदापूर, यवतमाळ, वाशिम, सोलापूरला अवकाळी पावसाने झोडपलं। धान पिकाला धोका, भाजीपाला पिकांचं नुकसान, तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता। किनारपट्टीवरील तापमान सरासरीपेक्षा 3% वाढलं। तर राज्यात 4000 पात्र उमेदवार शिक्षकपदी रुजू। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीला परवानगी। अवकाळी पावसामुळे डाळीचं उत्पादन घटलं। मुंबई कृषी उत्पन्न धान बाजार समितीत डाळीची दरवाढ। घाऊक बाजारात डाळीचे दर 150च्या पार। पुण्याच्या इंदापूरमधील केळींना अवकाळी वादळ वाऱ्याचा फटका। काढणीला आलेल्या केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान।